हॅलो मंडळी, राम राम, जय खानदेश सर्वांना. तर कालचा जो माझा बेत होता तो होता मस्त असा चमचमीत छोले. त्यामध्ये मी ॲड केलेला होता एक पटेटो. हं. तर छोले बटाट्याची भाजी केली होती. रोज 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 काय करावा हा प्रश्न प्रत्येक घरात आणि प्रत्येक स्त्रीला पडतो. माणसांचं मस्त असते, काहीही करा, फक्त आम्हाला 2 टायमाचं व्यवस्थित जेवणाला तुम्ही द्या. आणि त्यांना विचारल्यावर मात्र त्यांचं हे एक असतं, हां, तुला जे आवडते ते कर. ते तुला जे आवडणार ते तू बनव. आणि बनवल्यावर मग आज हेच केलं का? हेच होतं का? असा त्यांचा हा प्रश्न असतो. त्यावेळेस इतका राग येतो, बट आता काय करणार आहे ना. एकतर ना त्यांना बोलता येणार आहे आणि नाही स्वतःला बोलता येणार. जे काही करायचं आहे आपल्यालाच करायचं आहे. म्हणून मग म्हटलं, रोजच भाजीपाला बाहेरच्या भाजी वगैरे खातो, कधीतरी कडधान्य वगैरे, हे स्प्राउट वगैरे हे सगळं खायला पाहिजे. म्हणून एक मी जे होते हे छोले ते मी रात्री पाण्यात भिजवून ठेवले होते आणि सकाळी उठून त्यांना 5 ते 6 शिट्ट्या घेऊन शिजवून घेतले. त्यासोबत एक बटाटासुद्धा शिजवून घेतला आणि त्यासाठी लागणारे जे मसाले आहेत, कांदा, परत खडे मसाले आणि नंतर आलं, लसूण, मिरची याची पेस्ट, हे सगळं मी मस्त तयार करून घेतलं आणि तयार करून झाल्यानंतर नाही का त्याला फोडणी दिली आहे. तुम्ही पाहतायत व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे मी सगळं तयार करून घेतलेलं आहे आणि इतकी छान भाजी झाली होती, खूपच टेस्टी झाली होती. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, नक्कीच ही रेसिपी तुम्ही पण ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा व्हिडिओ मधली जी रेसिपी ती कशी झाली. भेटू तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.